ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. मैथिली कुठे गेली होतीस? बाजारात का? वहिनींसाठी लोणचं आणायला. ओ कॉंग्रॅट. सांग तुझ्या सवतीला. हे तू मला खिजवण्यासाठी बोलतोयस ना? शिजवण्यासाठी नाही, जागवण्यासाठी सांगतो मी तुला. तू काय हल्ली तिचे डोहाळे बिहाळे पुरवा लागलीस? हा, मला वाटलं तू काहीतरी करशील. हे तू उघड्या डोळ्याने कसं पाहू शकतेस मला काही कळत नाही. दुसरं काय करू शकते मी? खूप काही करू शकतेस तू. अगं अवंतिकाला बाळ होणार म्हणजे जहागीरदारांच्या घराण्याला एक वंशज मिळणार, तिचं महत्व वाढणार. आणि या सगळ्यामुळं सौरभ हळूहळू तुझ्याकडे दुर्लक्ष करायला लागेल. याचं कारण आपोआप मुलाकडे आणि अवंतिकाकडे त्याचा जास्त ओढा असणार. मग हळूहळू तो तुला दूर तरी करेल, नाहीतर विसरून तरी जाईल. अगं हा हक्क तुलाच मिळाला असता जर सौरभनी इस्टेटीच्या मोहापायी त्या अवंतिकाशी लग्न केलं नसतं तर. आणि तू अशा माणसावर प्रेम करतेस, स्वार्थी माणसावर. नील, कमी चुकीचं बोलतो. अगं नशीब नशीब करत जर रडत बसशील ना तर आयुष्यभर तुला रडतच बसायला लागेल मैथिली. इतके वर्ष तुला त्याने रडवलं, आता तू त्याला रडव. त्याचं जगणं मुश्किल करून टाक आता. तू हक्क माग त्याच्याकडे तुझा. त्याला सांग की मलाही बाळ हवंय म्हणून. अगं सुरुवात कर ना अवंतिका. घे. तुम्ही खूप कष्ट करता हा, खरंच. अगं कष्ट कसले त्यात. अगं तिला सुरुवातीपासूनच स्वयंपाकाची आवड आहे. सारखे नवीन डिशेस करत असायची. आणि आता करून करून तिच्या डिशेसची चव बाहेरच्या डिशेस पेक्षाही छान असते. डिलिशियस. माझी एक मैत्रीण आहे सुरुची, मी तिला नेहमी म्हणते की गाडीवरच्या भेळची चव घरच्या भेळीला येणं शक्य नाही, पण ही तर त्याच्यापेक्षा बेस्ट आहे. यम्मी. अगं सांगते काय, हिच्या घरी महाराज आहे, फुकटचा पगार देतात. ही आणि पूर्वाच स्वयंपाक करतात. दोघींना स्वयंपाकाची खूप आवड आहे. पूर्वा सांगत असते ना मला, एक एक अशी नावं घेते की मला खरंच ते पदार्थ माहित सुद्धा नसतात. अगं तुमचं ते लो कॅलरीज डाएट सांभाळून चवदार पदार्थ कसे तयार करायचे ते तिच्याकडून शिक. अर्थात तुला कुठे वेळ मिळणार म्हणा शिकायला. थोडा तरी स्वयंपाक यायलाच पाहिजे ना. मम्मा बर का, लग्नाच्या आधी माझी आई माझ्या सारखी मागे लागायची. म्हणजे अगं थोडा तरी स्वयंपाक शिक, 2 वेळेला उपाशी राहणार नाही एवढा तरी शिक. मी अजिबात दाद द्यायची नाही तिला. पण मग सानिकाचं लग्न झाल्यावर आईला मदत म्हणून हळूहळू शिकले. आता सध्या तुम्ही तुमचे डोहाळे भावनाकडनं पुरवून घ्या. खरं अवंतिका, तू फक्त तुला काय हवंय ते सांगायचं. बिगाजी सांगत होता तुम्ही परवा कुठे दुपारी फिरायला गेला होतात म्हणून. फिरायला नाही मम्मा, ऑफिसमध्ये गेले होते. किती काळजी करता मम्मा तुम्ही. नाही, बट यू मस्ट टेक केअर ऑफ युअरसेल्फ. अवंतिका, तुझ्या मम्मांना तुझ्यापेक्षा त्यांच्या नातवाची काळजी जास्त वाटते.
नाही हो मावशी, मम्मा माझी पण खूप काळजी करते. तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमच्या नातवाला काही सुद्धा होणार नाही. हे बघा, नातवाचे काका आले. काका बिका बोल नको, बाहेर मुलींनी ऐकलं तर माझ्याकडे बघणं सोडतील. बघा बघा कसा बोलतोय. असं बोललास ना तर अशू काकू तुझ्याकडे बघणं सोडेल. हॅलो, तुझं सगळं सामान आणलंय एकतर. आईस्क्रीम, नारळ पाणी, विटामिन टॅबलेट्स. हे सगळं तुम्ही घेऊन आलात. आम्ही सांगितलं की ऑलवेज टर्न अ डेफ इयर. हा अभिषेक, यू ऑलवेज टर्न अ डेफ इयर. When you can't hear with your right ear, you must turn your left ear. अजून थोडस. नको, बस, थँक्यू. सलील, अरे मी तुझ्याबद्दल उगाचच गैरसमज करून घेतला होता हे आत्ता माझ्या लक्षात आलं. खरंच तुझ्या जागी जर दुसरा कोणी एखादा मुलगा असता ना तर मनात आकस धरून मला भेटायला सुद्धा आला नसता. आई, हेवे दावे धराला आणि आकस मनात ठेवायला हे आयुष्य खूप लहान आहे असं मला वाटतं. आणि तुमची प्रकृती अशी असताना या गोष्टी माझ्या मनात येणं शक्यच नाही. अरे तुझा इतका मदत करण्याचा स्वभाव आहे ना, म्हणूनच मला असं वाटतं श्वेताचा काहीतरी गैरसमज झाला असला पाहिजे तुझ्याबद्दल. तुम्हाला पटतं ना? हो, खरंच पटतं. पण तुम्हाला पटावं म्हणून मी हे सगळं नाही करत आहे, किंवा म्हणून मी इथे येऊन नाही राहिलो. सलील, जेव्हा मी तुमच्याकडे पहिल्यांदा आले ना तेव्हा मी फार विचित्र वागले असं तुम्हाला वाटलं असेल ना, पण मी असं का वागले ते फक्त रीमालाच माहिती. जाऊ दे गाई. आई, अगं तुझा गैरसमज दूर झाला ना, झालं तर मग, हो की नाही रे? हो, खरंच आता मला अगदी खूप खूप बरं वाटतंय बघ. खरंच तुम्ही दोघं आता इथे आहात ना, मला आणखीन काय पाहिजे. अरे अरे वा, छान दिसतेस. हा रंग खरंच छान दिसतो तुला. मला आता या गोष्टींचं काहीच वाटत नाही. म्हणजे काय? स्त्रीचं आयुष्य एका गोष्टीशिवाय अपूर्ण असतं सोडून. कुठल्या? मातृत्वाशिवाय. मैथिली, सौरभ, मला आई व्हावंसं वाटतं रे. अवंतिकाकडे बघते तेव्हा मला त्या दिवसांची आठवण येते. त्या दिवसांची? नाही सौरभ, सौरभ, तो दिवस केव्हा येईल जेव्हा मला कोणीतरी आई म्हणेल. एकदा वय उलटून गेलं तर मैथिली, अजून वेळ गेलेली नाहीये. तुझ्याकडे वेळ आहे. असं म्हणता म्हणताच वर्ष उलटतील आणि माझ्या उंजळीत काहीच राहणार नाही. काय तू फिल्मी मॅगझिन वाचून फिल्मी बोलायला लागलीस तू? उंच वगैरे काय? तुला माझं हे बोलणं फिल्मी वाटतंय का? मी खोटं बोलतेय? तू असं का असं म्हणू शकतोस की मी फिल्मी बोलतेय? ओके, आय एम सॉरी. व्हॉट सॉरी? काय होणार आहे? देणार आहेस का तुम्हाला तुझं मूल? देणार आहेस का त्याला त्याचं नाव? ज्या दिवशी तू अवंतिकाशी लग्न केलंस ना त्याच दिवशी तुझी सगळी उत्तरं संपली. व्हॉट तसं नाहीये. लिसन ना मैथिली, इट्स नॉट पॉसिबल. काय पॉसिबल नाहीये? बोल, दे ना उत्तर मला. कम ऑन मैथिली, जस्ट शट अप नाउ. काय चालवलंस? बस आता मी तुला शेवटचं सांगतो, बास झालं. ही आहे ती परिस्थिती तुला कबूल करायला लागेल. मी
काय करू आता? मला सांग, मी काय करू? फासावर लटकू का? एवढे प्रेशर्स असतात माझ्यावरती. ऍटलीस्ट आय डोंट यू अंडरस्टँड. तूच समजून घे प्लीज. जर असंच चालू असणार असेल ना, जर असेच वाद घालणार असून आपण, तर आपल्याला भेटण्यात काही पॉईंट नाही. तेच वाद घालायची, तीच भांडणं, काय पॉईंट आहे? ती जुनी मैत्री संपलीये. आता नाही भेटायचं, बस झालं. येतो मी. सौरभ, अरे मी टेन्शन काय खोलेन का सही बोलताय सही बोलताय. राहुल भाऊ, माझ्या डोक्यात एक आयडिया आली. कसली रे? आपण एक छानसा सोफा सेट घेऊ, खुर्च्या घेऊ. कशाला? अरे आपल्याकडे आता चांगली चांगली माणसं येतात, त्यांना बसायला नको का? हे बघ रघु, तू हे फुल डोक्यातनं काढून टाक. अरे हे सगळं मी तुझ्यासाठी करतोय, माझ्यासाठी काही नाही. बरं ते जाऊ दे. चाय घेणार का तू? हो चालेल. हा, घेऊन येतो. अरे तुम्ही, आय एम सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. या ना तुम्ही आत या ना. एक्स्ट्रीमली सॉरी. या ना, या ना, या ना. सॉरी. मॅडम तुम्ही काय आज पण गाडी बंद पडली की काय? नाही, अरे राहुलला भेटायला आले होते, जरा काम होतं. तुम्ही कशाला त्रास घेतला? आम्हाला बोलायचं होतं. अरे त्रास काय त्याच्यात? या 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 मॅडम या या बसा. काय घेणार? चहा, कॉफी? नाही, काही नको. नाही, निदान पाणी तरी घ्या. ओ हाय. हॅलो. आज असं अचानक? हा, काम होतं जरा. माझ्या एका फ्रेंडची बर्थडे पार्टी आहे, तर तिला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं होतं स्नॅक्ससाठी. मी तुमचं नाव सजेस्ट केलं. ओके. आणि जर का हे काम चांगलं झालं ना, तर तुम्हाला अजूनही खूप ऑर्डर्स मिळतील. सो इट इज व्हेरी बेनिफिशियल फॉर यू. तर हा मेनू. आणि मी खूप तारीफ केली हा तुमची, त्यामुळे द फूड मस्ट बी व्हेरी टेस्टी. मॅडम काळजीच करू नका बघा, फूड एकदम टेस्टी होणार. पब्लिक जाम खुश होणार. बरं, निघू मग मी? हो, थँक्स. माय प्लेजर. बाय. मॅडम पाणी? नाही, इट्स ओके, थँक्यू. राहुल भाऊ, पोरगी फसली बर का. रघु, तुला आवडली की नाही ते सांग. अरे ती कुठे, मी कुठे? आवडली की नाही ते सांग. अरे प्रेमात पडल्यावर असंच होतं बघ. मी म्हटलं नव्हतं का तुला की माझ्या एका पोरीवर लव आहे म्हणून? अरे किती दिवस ऐकतोय मी. तिला जाऊन विचार, नाहीतर ती जाईल दुसऱ्या बरोबर लग्न करून. तू बसशील बोंबलत. हॅलो सलील, आई. हा बोल. कशा आहेत रे त्या? त्या आता छान आहे तब्येत, म्हणजे त्रास जरा कमी होतोय. तू का राहिलास तिथं? अगं डॉक्टरांनी अजून 2 दिवस काळजी घ्यायला सांगितले, पण आम्ही रविवारी येतो ना परत. पण का ग, काय झालं? काही काम होतं का? नाही, तसं काही नाही रे. हा, तुमची तब्येत ठीक आहे ना? हो, अरे आज दिवसभरात तू फोन सुद्धा केला नाहीस.
अगं आई तू कशाला काळजी करतेस? आम्ही दोघं अगदी ठीक आहोत. सलील सलील ए आई मी तुला नंतर करतो फोन. त्या जरा मला बोलवत आहेत. हा चल बाय. हा कशाला राहिला आणखी तिकडे? चिकटलाय नुसता. ती बाई तर तिकडे छान मजेत आहे. काय करणार आहे याचं कोण जाणे. अभिषेक चॅनल बदला. लहान आहात का तुम्ही आता कार्टून बघायला? मजा येते ना आम्हा. आम्हाला न्यूज ऐकायची आहे, तुमच्या खोलीवर जाऊन बघा. ठीक आहे, एकट्याने काय बघायची कार्टून्स? तिकडची स्वारी अजून आली नाहीये वाटत, म्हणूनच वहिनी साहेब डोळ्यात प्राण आणून वाट पाहतायत. खरंच पण सौरभ गेलेत कुठे? आम्हालाही काही बोलून गेले नाहीत. फोन पण उचलत नाहीयेत. आज खैर नाहीये राजेंची आई साहेब. मामा बाहेर या लवकर. राजे आले, राजे आले. राजे ओरडतात कशाला? राजे ओरडू नका वहिनी साहेब. या मामा. राजे ओरडू नका. आलो. वाव. सरदार न्यू कार माझ्यासाठी? नाही तुझ्यासाठी नाही, अभिसाठी. आवडली? मस्त आहे. मजा आहे वहिनी साहेबांची. कशी आहे मामा? छान. आम्ही सुचवणारच होतो, बरं झालं तुम्हीच घेऊन आलात ते. हो 1 महिन्यापूर्वीच मी बुक केली होती. आज डिलिव्हरी मिळाली. म्हटलं सगळ्यांना सरप्राईज करूया म्हणून सांगितलं नाही. चला चला आपण एक फर्स्ट क्लास राईड घेऊन येऊया. चला. नाही नाही आता नको, उद्या व्यवस्थित पूजा वगैरे झाल्यावर मग. ओके. एनिवे फॉर यू. पार्टी में तो तू आ रही है ना? हाँ हाँ ऑब्वियसली मैं भी आ रही हूँ. कितने बजे? ओ ए अगं आटपलं की नाही तुझं बोलणं? 5 मिनट प्लीज, 5 मिनट. हाँ हाँ तो what are you going to wear? और मैं मर जाऊँ. क्या बात कर रही है? कहाँ से? हाँ मैं भी अभी जा रही हूँ ना लेने. क्या मला औषध द्यायला पाणी हवंय. काय तास तास फोनवर बोलत बसतात कोणा देवदाने. काय करायचं आता? आपणच उठून पाणी घ्यावं झालं. अच्छा अच्छा. आजी अगं तू कशाला उठलीस? अरे मला औषध घ्यायचं होतं, गोळ्या घ्यायचं होतं म्हणून पाणी घेऊ. मग निधीला का नाही सांगितलंस? तासभर झाला ती बोलत बसते तिथे. सांगितलं होतं मला. निधी निधी Okay. तू फोन ठेव. I'll call you later, okay? Bye. क्या हुआ? क्या हुआ? तुला ऐकू येत नाही? आजीने तुझ्याकडे पाणी मागितलं ना? सॉरी म्हणजे मी ते आता काही झालं असतं, आजी पडली असती, फ्रॅक्चर वगैरे झालं असतं तर काय झालं असतं? आय डोंट अंडरस्टँड. तुम्ही फुल टाइम सर्वंट का नाही ठेवत? आय मीन व्हाय डू यू एक्सपेक्ट एव्हरीथिंग फ्रॉम मी? मी तुला बाकीच्या कामांबद्दल कधीही काही बोललेलो नाहीये, पण आजीने तुझ्याकडे पाणी मागितलं तर तुला ते देता येत नाही? सॉरी. आय थिंक यू शुड कीप अ फुल टाइम सर्वंट. और व्हॉट? अरे तुला नको रे राहू माझ्या. आजी मम्मा कुठे गेली आहे? ती गेली बाय. बर बघ आता तुला त्रास होणार नाही हा असा. तू इकडे नुसतं बसून राहायचं आणि ऑर्डर द्यायची. मी कोणतरी खरंच एक नोकर बघतो तुझ्यासाठी. थांब बस इथे, मी पाणी घेऊन येतो तुझ्यासाठी. सॉरी बीजी. हे घ्या पाणी. गोळी देते तुम्हाला. हो घ्या. धक्का लागेल. बस.
हे काय एवढंच ओके कमा तेजू हो जाऊ दे बाबा. हो जमून ना ओके जाऊया गुड गुड चला सावकाश सौरभ ओके